या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मी मनापासून स्वागत करते. चला तर आज 4 ऑक्टोबर 2022च्या काही महत्त्वाच्या करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी बघूया. पहिला प्रश्न आहे, डिफेन्स मिनिस्टर हॅज साइंड अ डील फॉर द ड्युअल रोल ऑफ सरफेस टू सरफेस ब्रह्मोस मिसाईल विथ विच कंपनी. हे बघा, हा ब्रह्मोस मिसाईलवरचा प्रश्न आहे आणि कोणत्या कंपनीसोबत डील साईन केलं गेलं हे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन्स बघूया. ऑप्शन ए डसॉल्ट एव्हिएशन, ऑप्शन बी ध्रुव एरोस्पेस, ऑप्शन सी DRDO का ऑप्शन डी BAPL. आता यात 2 फुल नावं दिली आहेत आणि 2 शॉर्ट फॉर्म्स दिलेत. ओके, तर याचं योग्य उत्तर बघूया. याचं योग्य उत्तर आहे BAPL, ऑप्शन डी. BAPLची माहिती, फुल फॉर्म काय, त्याची बेसिक माहिती आणि ब्रह्मोस मिसाईलची थोडी बेसिक माहिती बघूया. BAPLचं फुल फॉर्म आहे ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड. ओके, या कंपनीचं हे नाव आहे आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनी या BAPL या कंपनीसोबत हा करार केलेला असून ही एक सरफेस टू सरफेस मिसाईल आहे की जी आपल्या इंडियन नेव्हीसाठी म्हणजेच भारतीय नौदलासाठी आपण वापरणार आहोत. आता एक महत्त्वाची माहिती जी इथे लक्षात ठेवायची ती म्हणजे हे ब्रह्मोस जे नाव आलं आहे ते कसं आलं आहे. सगळ्यांना एवढं तर नक्कीच माहिती असेल की ब्रह्मोस हे मिसाईल इंडिया आणि रशिया या 2 देशांचं मिळून आहे आणि ह्याचं नाव जे आहे ते दोन्ही देशातील महत्त्वाच्या नद्या म्हणजे एक ब्रह्मपुत्रा आणि दुसरी मॉस्कवा, यातलं ब्रह्म आणि मॉस्क या 2 शब्दापासून या नदीचं नाव आपण बनवलेलं आहे. ठीक आहे, तर ही माहिती लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न वाचूया. In which state is the host of National Conference of Environment Ministers? राष्ट्रीय पर्यावरण मंत्र्यांच्या परिषदेचं यजमानपद कोणत्या राज्यांनी केलेलं आहे? राज्याचं नाव विचारलं. ऑप्शन्स बघूया. ए महाराष्ट्र, बी गोवा, सी गुजरात का डी केरळ. याचं योग्य उत्तर आहे सी गुजरात. या परिषदेबद्दल माहिती हवी काय आहे बघूया. गुजरातमध्ये एकता नगर नावाचा एक एरिया आहे, तर तिथे नुकतीच पर्यावरण मंत्र्यांची राष्ट्रीय परिषद झाली. ही रेग्युलरली होणारी एक परिषद आहे की ज्यामध्ये सगळ्या स्टेट्सचे एन्व्हायरमेंट मिनिस्टर्स असतात आणि याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि आपले जे एन्व्हायरमेंट मिनिस्टर आहेत श्री भूपेंद्र यादव यांनी आणि देशभरातील इतर पर्यावरण मंत्र्यांनी या परिषदेत सहभाग नोंदवलेला आहे. इथे आपण याची एक इमेजसुद्धा बघू शकतो, एकता नगर इन गुजरात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. हा सायन्सच्या अवॉर्ड्सवर बेस्ड प्रश्न आहे कारण MPSCमध्ये असे प्रश्न आपल्याला अपेक्षित आहेत, त्यामुळे हे माहिती असलं पाहिजे. जगातील विज्ञानातील म्हणजे सायन्समधील सर्वात समृद्ध पुरस्कार कोणता आहे? विच इज द मोस्ट रिचली एंडोड अवॉर्ड फॉर सायन्स इन द एंटायर वर्ल्ड. ओके, ऑप्शन्स बघूया. ए नोबेल प्राइज, बी ब्रेक थ्रू प्राइज, सी ट्युरिंग अवॉर्ड का डी अल्बर्ट आइन्स्टाईन वर्ल्ड अवॉर्ड ऑफ सायन्स. आता इथे नोबेल प्राइज तर लगेच तुम्हाला कट करता आलं पाहिजे ऑप्शन्स बघून, जरी या प्रश्नाचं उत्तर योग्य माहिती नसलं तरी. मग आणि ऑप्शन्समध्ये म्हणजे जर काहीच माहिती नाही आणि ऑप्शन्स चूज करायचं आहे तर तुम्हाला साधारण B किंवा D ह्याच्यात कन्फ्युजन होणं एक्सपेक्टेड आहे. बघूया ह्याचं योग्य उत्तर काय आहे. ह्याचं योग्य उत्तर आहे B ब्रेक थ्रू प्राइज. ब्रेक थ्रू प्राइजबद्दल बेसिक माहिती आपल्याला माहिती पाहिजे. ब्रेक थ्रू प्राइज हा 2010पासून कन्सेप्ट सुरू झाला आहे आणि हा कोणी सुरू केला आहे तर इट इज स्टार्टेड बाय अ ग्रुप ऑफ सिलिकॉन व्हॅली ऑन्टरप्रेनर्स. सिलिकॉन व्हॅली म्हणजे कुठे येतं? हे USA मधला वेस्ट कोस्टवरचा भाग आहे जो IT सेक्टर म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरसाठी पण अतिशय फेमस आहे आणि तिथील काही ऑन्टरप्रेनर्सनी हे सुरू केलेलं असून या अवॉर्डला ऑस्कर्स ऑफ सायन्ससुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया. बँकेचा एक प्रश्न आहे. आता इथे इमेज दिसते पण तुम्ही त्याच्याकडे सध्या लक्ष देऊ नका, प्रश्नाकडे लक्ष देऊया. विच इज द फर्स्ट इंडियन बँक टू गेट RBI अप्रुव्हल फॉर रुपी ट्रेड. म्हणजे आपली जी करन्सी आहे रुपया त्याच्यात सेटलमेंट करायला, एक्सटर्नल ट्रेडचं सेटलमेंट करायला RBIनी कोणत्या बँकेला मान्यता दिलेली आहे? ऑप्शन्स आहेत SBI, HDFC, युको बँक का फेडरल बँक. ठीक आहे, जर काहीच याबद्दल माहिती नसेल तर या 2 पर्यायांमध्ये कन्फ्युजन होणं साहजिक आहे कारण पब्लिक सेक्टर बँकमध्ये SBI हा कायमच अग्रेसर राहिलेली आहे आणि यावर्षी आपण आपल्या प्रश्नांमध्ये पूर्वीसुद्धा बघितलं आहे मोस्ट ग्रोन बँक म्हणून HDFC बँकचं नाव आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, पण या प्रश्नासाठी याचं योग्य उत्तर आहे युको बँक. ह्याचं स्पष्टीकरण बघूया.
युको बँक हे कुठे स्थित आहे, तर इट इज कोलकाता बेस्ड, वेस्ट बेंगॉलमधली ही बँक असून रुपया या आपल्या करन्सीमध्ये एक्सटर्नल ट्रेड सेटलमेंट करायची परवानगी दिलेली भारतातली ही पहिली बँक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. हा साइन लँग्वेज डेवर आहे. वेन इज द इंटरनॅशनल डे ऑफ साइन लँग्वेजेस सेलिब्रेटेड? आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन हा कधी साजरा केला जातो? आता आपल्याला हे बेसिक माहिती पाहिजे की साइन लँग्वेज कशासाठी वापरतात. जी व्यक्ती कर्णबधीर असते किंवा ज्यांना आपल्या कानाने ऐकू येत नाही, ज्यांना डंब आणि डेफ असं आपण म्हणतो, त्यांच्याशी कम्युनिकेट करायसाठी आपण साइन लँग्वेज वापरतो. हातवारे करून आपण त्यांच्याशी बोलू शकतो. तर हा दिवस इंटरनॅशनली कधी साजरा होतो असा प्रश्न आहे. ऑप्शन्समध्ये साहजिक आहे आपल्याला सप्टेंबरचे 4 दिवस दिसत आहेत. 20 सप्टेंबर, 23 सप्टेंबर, 25 सप्टेंबर का 27 सप्टेंबर. फॅक्च्युअल प्रश्न आहे, त्यामुळे डेट माहिती पाहिजे. उत्तर आहे बी, 23 सप्टेंबर. या दिवसाबद्दल थोडी अधिक माहिती बघूया. 23 सप्टेंबर हा जागतिक इंटरनॅशनल डे ऑफ साइन लँग्वेजेस म्हणून साजरा केला जातो. आणि ऑफकोर्स दिस इज सेलिब्रेटेड टू रेज द अवेअरनेस ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ साइन लँग्वेजेस. तर हा दिवस वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेफ WFD या संस्थेची ज्या दिवशी स्थापना झाली 1951मध्ये, त्याच्या प्रित्यर्थ आपण हा दिवस साजरा करतो. पुढील प्रश्न बघूया. किगाली अमेंडमेंट हे सध्या न्यूजमध्ये होतं आणि ते कशाच्या रिलेटेड आहे हे आपल्याला प्रश्नात विचारलं आहे. बातम्यांमध्ये दिसलेली किगालीची दुरुस्ती ही कोणत्या कृतीशी संबंधित आहे? ऑप्शन्स बघूया. यूज ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स, रिडक्शन ऑफ हायड्रोफ्लोरोकार्बन्स, इन्क्रीज इन द रिन्युएबल एनर्जी कन्झम्पशन का फेजिंग आउट ऑफ कोल प्लांट्स. आता ज्यांना एन्व्हायरमेंटचे बेसिक्स माहिती असतील त्यांना किगाली अग्रीमेंट माहिती असणार आहे. ह्याचं योग्य उत्तर आहे बी, रिडक्शन ऑफ हायड्रोफ्लोरोकार्बन्स. याबद्दल थोडी अधिक माहिती बघूया. 1987मध्ये एक करार झालेला ज्याला आपण म्हणतो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, आणि त्यामध्ये भरपूर देशांनी सहभाग नोंदवला होता. त्या 1987च्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचीच दुरुस्ती 2016मध्ये केली गेली, ज्याला आपण म्हणतो किगाली ॲग्रीमेंट. आणि त्याचं मेन एम काय आहे, तर जगभरात जेवढे हायड्रोफ्लोरोकार्बन्स यूज होतात, HFC ज्याला म्हणतात, त्याचं वापर कमी करणं. हा HFC डेंजर का असतो? HFC गॅस हे जे HFCs असतात, वाय इज इट व्हेरी डेंजरस? बिकॉज जेवढं हीट पोटेन्शियल CO2चं आहे, CO2 म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईडचं आहे, त्याच्या कैक पटीने अधिक पोटेन्शियल या HFCचं असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर पृथ्वीचं ओव्हरऑल टेम्परेचर रेज होण्यात मदत होते, विच लीड्स टू वॉट? इट लीड्स टू ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे, त्यामुळे हे किगाली अग्रीमेंट, त्याचं ओरिजिनल प्रोटोकॉल 1807चा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा आपल्याला माहिती पाहिजे. पुढील प्रश्न बघूया. मून लाइटिंग नावाची एक कन्सेप्ट सध्या न्यूजमध्ये आहे, ती कशाच्या रिलेटेड आहे? बातम्यांमध्ये दिसणारा मून लाइटिंग हा प्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन्स बघूया. स्पेस सायन्स, एम्प्लॉयमेंट, सायकोलॉजी का फायनान्स म्हणजे वित्त. योग्य उत्तर आहे रोजगार म्हणजेच एम्प्लॉयमेंट. व्हॉट इज मून लाइटिंग? तर आपण एकीकडे जॉब करत असताना, एका कंपनीसोबत काम करत असताना, दुसऱ्या कंपनीमध्ये एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटीज घेऊन आणि त्या एम्प्लॉयरच्या परवानगीशिवाय जे एक्स्ट्रा काम केलं जातं त्याला म्हणतात मून लाइटिंग. सध्या कोविडच्या काळात एस्पेशली ही गोष्ट भरपूर न्यूजमध्ये असल्यामुळे आज आपल्याला इकडे हा प्रश्न दिसतोय. पुढील प्रश्न बघूया. स्वदेश दर्शन स्कीम ही कोणत्या मिनिस्ट्रीनी चालू केलेली आहे? कोणत्या केंद्रीय मंत्रालयाची ही स्कीम आहे असा प्रश्न आहे. मिनिस्ट्री ऑफ कल्चर, टुरिझम, एक्सटर्नल अफेअर्स का कम्युनिकेशन? आता काहीच माहिती नसेल तर साहजिक आहे पहिल्या 3 ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण लक्षात ठेवायचं आहे दिस इज अ स्कीम गिवन बाय ऑप्शन बी, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम. आणि हे कशासाठी आहे? तर अर्थात इंडियामधलं टुरिझम प्रमोट करायसाठी ही स्कीम आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं सस्टेनेबली एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायसाठी आपण ही स्कीम चालू केलेली आहे. पुढील प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न आहे आजचा. IHCL इज हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह लॉन्च्ड बाय विच कंट्री? हायपरटेन्शन कंट्रोल करायसाठीचा इनिशिएटिव्ह कोणत्या देशाने चालू केलेला आहे? ऑप्शन्स बघूया. ए अमेरिका, बी भारत, सी इंडोनेशिया का डी बांगलादेश. ह्याचं योग्य उत्तर आहे आपणच म्हणजे बी इंडिया.
हायपरटेन्शन आणि हार्ट अटॅकनी मृतांची संख्या सध्या आपल्या देशात खूप वाढली आहे आणि त्याच्यामुळे आपण हा 5 इयर्स इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे विच इन्व्हॉल्व्स द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. तर हे होते आजचे काही महत्त्वाचे प्रश्न. पाहत रहा MPSCसाठी आणि रोज करंट अफेअर्स माझ्यासोबत करत जा. जाण्यापूर्वी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनल MPSCसाठी आणि तुम्हाला अजून कोणत्याही सब्जेक्ट्सची कोणतीही माहिती किंवा मदत हवी असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.